सगळ्या मागण्या दिल्या तरी आरक्षण नाही, समजून सांगितलं तरी आरक्षण नाही, कायद्यात बसतंय हे सांगितलं तरी आरक्षण नाही, प्रेमाने बैठका घेऊन सांगितलं तरी बी आरक्षण नाही, मोर्चे घेऊन गेलं तरी पण नाही. त्यापेक्षा होऊन जाऊ दे, काय होऊन जायचं होऊ दे एकदा. हा ठीक, एक गोष्ट खरी आहे, याच्यात माझ्यावरती प्रेम करणारा गोरगरीब मराठ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना विषय वाईट वाटणार आहे की उन्हात लोक बाहेर निघत नाहीत आणि तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हात आता जीवाची लाईलाई होणार आहे. त्याच्यात ते माशासारखं तरफडून मेल्यासारखा प्रकार आहे आता येऊ. त्यांना वाईट वाटेल, पण माझा नाविलाज आहे, मला त्या भूमिके घ्यावा लागते. आणि मे महिन्याच्या या कडक उन्हात मी त्या उन्हात जीवाची लाई झाली तरी चालत, काय तरफड व्हायचं तेवढं तरफड मारफड होऊ द्या, पण मी मात्र उठत नाही आता. अंतरवाली बाहेर नाही. सरकारकडून कोणी संपर्क केलेला आहे का, तुमचा संवाद झालाय? केलाय, पण बोलून करता काय दादा? रिझल्ट काय, कृती काय केली तुम्ही, काय केलं तुम्ही? लावालाव्याच्या पलीकडे तुम्हाला काय आलंच नाही आयुष्यात तुमच्या. तुम्ही दुसरं काही केलंच नाही, लावालावी सोडून तुम्हाला काय आलंच नाही. ह्यो मराठा त्याच्या अंगावर घाल आणि त्यो मराठा त्याच्या अंगावर घाल आणि काम करणारे वेटीस धर. याच्या पुढे तुम्हाला काही आयुष्यात आलंच नाही ना. सरकार म्हणून फोन करून काय करता, रिझल्ट काय देणार तुम्ही? तुमचे फोन मस आले. हां, मला इथं मराठ्यांना रिझल्ट द्यायचा आहे, त्यांना आरक्षण द्यायचं आहे. तुम्ही काय दिलं? फोनवर बोलणं. त्यातलं मी नाही आहे बाबा. मला तुम्ही बोलून काय करायचं? माझ्या मराठ्यांचे लेकरं बाळ अधिकारी झाले पाहिजे, ते साहेब म्हणून माझे आईबाप मराठ्यांना बघायचे. अरे तुम्ही काय उत्तर देता रे नालायकासारखे? काय उत्तर आहे त्यांचे? पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज हा सदन आहे, त्यांच्याकडे ऊस आहे, बागायती आहे, फळबाग आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ओबीसीकडे फळबाग नाही काय? काय सरकार चालित? इतकं क्रूर सरकार आणखीन आलं नसन रे कधीच देशात, जगात. काय उत्तर आहे तर? पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाहीये, कारण ते सदन आहेत, त्यांच्याकडे ऊस येतं, फळबागा आहेत, द्राक्षे येतं. ओबीसीकडे नाहीत काय? मग तिथं असणाऱ्या बागायती असणाऱ्या ओबीसीला आरक्षण नाही काय? हे रूल आहे काय आरक्षणाचा? तिथल्या मराठ्यांकडे ऊस येतं, पाणी सदन येत म्हणून त्यांना आरक्षण नाही देत आम्ही. मग तिथला ओबीसी काय डोंगरात राहतो का? त्यांच्याकडे फळबागा ऊस नाहीत काय? त्यांच्या पोरा नोकऱ्यातून आरक्षणातून नोकऱ्यात नाही काय गेली म्हणून मराठ्यांची जाऊ नये? विदर्भ मराठवाडा आम्हाला पाणी नाही, आरक्षण बी नाही. काय चूक केली राव आम्ही? अखंड महाराष्ट्राची एकजूट राहावा म्हणून मराठवाड्याला आरक्षण असून सुद्धा मराठवाडा आरक्षण सोडून अखंड महाराष्ट्र सामील झाला. अरे नागपूरला तरी पश्चिम महाराष्ट्रात यांनी नागपूर करार केला. अरे आम्ही एवढा विश्वास टाकला या महाराष्ट्रावरती, या महाराष्ट्राच्या सरकारवरती, की विनाट आम्ही तुमच्याकडे आलो. कारण कुठं आपली एकजूट दिसावं, आपण अखंडपणा आपल्याला दिसला पाहिजे. तरी तुम्ही आम्हाला आरक्षण असून सुद्धा देत नाहीत. तुम्हाला लढाई खेटायचंच ना, त्याला विलाजच नाही. खेटू आपण 30 तारखेपासून खेटू. किती खेटायचं तुम्हाला? यांना लावा लावायच्या पलीकडे काय नाही आलं बघा. यांच्या क्षमता नाही गोरगरिबांचे प्रश्न सोडवायची. जे सोडतायत ते मराठीकडे गेले नाही पाहिजे म्हणून त्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातं. अजितदादा शिंदे साहेबाचे मंत्री टार्गेट का? ते गरीबाच्या समस्या जाणून घ्यायला येते म्हणून. तुम्हाला यायचं नाही, तुम्ही टाळ्या वाजणारे असल्यासारखे बंगल्याच्या आत बसता. तुम्हाला बाहेर यायचं नाही, तुम्हाला गोरगरिबाच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे नाही. डिझेलचा एवढा उद्रेक चाललाय, तुम्हाला पंपावर येऊन बघायचं नाही काय हाल चाललेत. कोणाचं घर जळालं, त्याच्यात माणूस जळाला तर दवाखान्यात जाऊन तुम्हाला त्याला बघायचं नाही. एखादं पेशंट आजारी पडलं, अपघात असला, त्याचं ऑपरेशन असलं, तुमचा मुख्यमंत्री सहायता निधी लवकर लोकांना येत सुद्धा नाही. तुमचा पीएस सापडे 8 दिवस जाते, तोवर पेशंट मरत नाही तर सुट्टी होऊन घरी येतं. हे तुमचे काम. डिझेलला बघायला सुद्धा तुमचं कोणी जात नाही. ते लोकात येतात. मराठ्यांकडे कोणता मंत्री गेला नाही पाहिजे, नसता त्याला टार्गेट करा. असल्या तुमच्या भूमिका, ही तुमची नीतिमत्ता. खरं बोला रे. माझ्यावर डाव टाकला होता यांनी. देवेंद्र फडणवीस साहेब 100% मराठ्यांना आरक्षण देते.
पण जरांगे पाटलांना फक्त आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं का? देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटायचं नाही का? काढा बाईट त्यांची 16 तारखेची, ही यांची बाईट. मग शब्द काय गेला माझ्या गरीब मराठ्यात? देवेंद्र फडणवीस साहेब 100% आरक्षण देतील, आम्हाला बोलवा ना. का तुम्हाला नुसतं आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं? तुमच्या संभ्रम मराठा समाजाचा असा घालून दिला की आम्ही आरक्षण द्यायला तयार आहेत, पण जरांगे पाटील आम्हाला बोलवीत नाही. मराठ्यांनाही वाटलं असतं ते देत तर का बोलवीत नाही. 17 तारखेला तुमच्या मीडियाच्या बांधवाला सांगितलं, ये बाबा देण्यात. मला वाटतं याच्यातून किमान प्रसाद लाड साहेबांचे डोळे उघडतील असं मला वाटतं. मला त्यांना टार्गेट करायचं नाही, त्यांना दोष द्यायचा नाही, कारण त्यांनी सांगितलं की मी मराठा आहे म्हणून दोष द्यायचा नाही. पण डोळे उघडले असते मात्र एवढं खरं की तो हा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे, म्हणून मी त्याला बोलतो, बाबा देवेंद्र फडणवीसचं का माझं शत्रुत्व, त्याचा मग का बांधाला बांध. मग आपल्या आईला हाणलं, मराठ्यांची आई माझी आई आहे म्हणून मी त्याला बोललो. बळच नाही बोलत बाबा मी कोणाला. ही आता डोळे उघडले असते जरांगे पाटील का बोलतायत देवेंद्र फडणवीसला, कारण मराठ्यांविषयी ठासून भरलेला द्वेष, मराठ्यावर जेवढा अन्याय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न. पुन्हा सांगतो आजच्या प्रेसच्या माध्यमातून, आणखीनही मराठ्यांचे मन जिंकायला देवेंद्र फडणवीसांना संधी आहे. नाही आम्ही शत्रू, तुम्हाला कधी मानत नाही, मानणार. माझं म्हणणं समजून घ्या रे. भाजपमधले मराठ्यांचे मंत्री आमदार समजून घ्या रे, तुमची सुद्धा लेखबाळ मोठी होणार आहे रे. तुमची नसन होणार तो तुमच्या कार्यकर्त्याची मराठीची होणार आहे. तुमची ओढ ही मराठ्यांच्या बाजूने असलं पाहिजे. एवढं जरी झालं, लाडांना एवढं जरी कळालं आपलाच माणूस दोषी आहे, मनातली मनात म्हणतो मी, तरी खूप झालं. आपलं 30 फायनल, आपलं 30ला फायनल. 2-3 गोष्टी तेवढ्या सांगायच्या, त्या पुन्हा एकदा सांगतो. हे कठोर आणि कडक आमरण उपोषण होणार आहे आणि भर रखरखत्या कडक उन्हात होणार आहे. मी बास टाकून तिथं बसून जाणार आहे उठलो असाच. मग तो ती उष्ण घाताचा बळी जाऊ किंवा तिकडं ते काय जीव होईल ते होईल, लाई लाई जीवाची होईल, तरफड मरफड होईल, शरीराची आग होईल, मी तिथं बसणार आहे. याच्यावरती फायनल. मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नये. मी तुमच्या लेकरासाठी झटतोय. सरकार मराठ्यांवरती प्रेम दाखवतंय की मराठ्याला ऊन लागतंय, मराठ्यांना विटीस धरू नका. माझी विनंती आहे, मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नका. सगळ्यांनी सरकार काळजी करतंय आणि तुम्हालाही दिसलंय करतंय का नाही करत सरकार काळजी. कुणीही राज्यात, तिसरा मुद्दा, कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही. सगळ्यांनी शांततेत. मी तुमच्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे, कारण माझा सुद्धा जीव लई दिवसाचा तरफडतोय. कारण माझ्या शरीरात ह्या उपोषणं केल्यामुळे इतक्या काय वेदना आहेत की त्या सांगूनच पूर्ण होत नसत्यात. चालायला त्रास, पोटात आग होती हमेशाच, अंग थरथर कापतं, शरीरात चावल्यासारखे प्रकार होतेत अनेक. त्याच्यामुळं शरीरात खूपच वेदना आहेत. त्यामुळं मला ही टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय, तो मी घेतलाय. मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे, त्याशिवाय मी हटत नाही. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा माझी विनंती आहे, तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी मी लढायला खंबीर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मलाही मानणारा खूप मोठा वर्ग आहे, तेही अंतर्वालीकडे पळणार आहे हे मला माहिती आहे. तरी माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला यायचंच असेल तर छत्रीपित्री घेऊन येत जा. पण माझं स्पष्ट आव्हान आहे सगळ्याला की एकाही मराठा समाजानं राज्यातल्या अंतर्वालीत येऊ नये. तुमच्या लेकराबाळाचं कल्याण करण्यासाठी मी खंबीर आहे, समर्थ आहे. मी वेळेप्रसंगी माझा प्राणसुद्धा टेकायला तयार आहे, पण तुमच्या लेकराबाळाचं वाटोळं होऊ देणार नाही. मराठ्यांची शान प्रतिष्ठा याला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्हाला खाली मान घालून चालावं लागेल असं मी कधीही पाऊल उचलणार नाही. तुमच्या लेकराबाळासाठी मी जीव ह्यो अर्पण करायला तयार आहे, जीव द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त मराठा समाजाने कसल्याही प्रकारचं
उद्रेक असं काय आंदोलन वेगळं काहीही कोणी करू नका. 30 मेला आमरण उपोषण होणार आहे, त्याच्यात कसलाही बदल होणार नाही आहे. पुन्हा पुन्हा मला तोच धाक असतोय की माझ्या मराठा समाजाला दम निघणार नाही आहे, हे मला चांगलं माहिती आहे. साधं उपोषण करायचं म्हणलं तरी मराठा समाज खूप टेन्शनमध्ये येतो. आता हे तर अति टोकाचं आहे की देशभरात असं आमरण उपोषण कधीही झालेलं नसेल, पण आता त्याला माझा नाविलाज आहे. त्यामुळे ही मराठा समाजाला सांगणं माझं होतं आणि ते मराठा समाजाने पाळावं. उद्या जर काही सकारात्मक चर्चा झाली तुम्ही उपोषण मागे घेणार मला चर्चा सकारात्मक पाहिजेच नाही. मागण्यांची मला अंमलबजावणी पाहिजे. सातारा संस्थांचा GR का निघत नाही, केसेस का मागं होत नाहीत, आणि जर अडचण येत असत्या हैदराबादची गॅझेटियरचे प्रमाणपत्र वाटायला 1990 1994च्या GR प्रमाणे तुम्ही याही GRला का ती नियमावली लावत नाहीत, ती नियमावली लावा. तुम्ही आंदोलनाची घोषणा करताना आता आचारसंहिता लागली विधान परिषदेची, त्यामुळे सरकार तुमच्यासोबत चर्चा करायला येईल असं वाटतं? ते येईल नाही येईल मी माझ्यात क्षमता ठेवतो. माझा मराठा समाज सुद्धा क्षमता ठेवतो. आम्ही हरवण्याची ताकद पुढच्याला ठेवतो, कारण आम्ही क्षत्रिय कुळात क्षत्रिय मराठी. गरीब मराठ्यांना आरक्षण लागतं आणि श्रीमंत मराठ्यांना नाही लागतं. दोघांच्याही लेकराबाळाचं लेकीबाळीचं कल्याण व्हावं. त्यामुळं मैदानात उतरून आम्ही हरायची क्षमता ठेवतो. आम्ही कुणी आमच्याकडे यावं म्हणून कधीही आंदोलन नाही करत, आणि आम्हाला सहजासहजी नाही देत भाऊ कुणी. आम्ही सगळ्याला द्यावं. मराठ्यांचं वगळ येऊस तर खाते, जिकडून वगळ येऊस तर तिकडं कोपराबोत हात भरूस तर खाते. आम्ही पण देतो, पण आम्हाला द्यायच्या टायमाला विरोध होतो. आम्ही लोकांचे लेकरं सुखी समाधानी राहावेत म्हणून काय नाही दिलं आमच्या वंशजांनी पूर्वजांनी, काय नाही दिलं. आज आम्हाला मागायची वेळ आली. आमचे कोपरा इतके यांचे हात भरूस तर खात होते दोन्ही हातानं. आज आमच्या लेकराला द्यायची वेळ आली तर सगळे विरोध करायला लागले. माझा मराठा समाज सक्षम आहेत. आम्हाला लढल्याशिवाय कधीच काय मिळत नाही. आम्हाला लढावंच लागतं, आणि आम्ही क्षमता ठेवतो. आम्ही लढण्याची क्षमता ठेवतो, संघर्ष करण्याची क्षमता ठेवतो, जीवाचं रान करायची क्षमता आम्ही ठेवतो, आणि जिंकून सुद्धा दाखवतो. आमच्यात तेवढी कुवत आहे. आम्ही लोकांच्या उरलेल्या पिठावर जगणारे अवलादी आमच्या नाही आहेत. आम्ही साम्राज्य स्वतः उभा करणारे आमच्या अवलादी आहेत. आम्ही लढून कष्ट करून मिळवणारे लोक आहेत, आणि आम्ही ते मिळू. हो, आता बहुत मिळवलंय आम्ही. 58 लाख नोंदी मिळवल्यात, GR मिळवलेत, राहिलेलं आहे आम्ही मिळू. पण हे मात्र खरं आहे, ज्यावेळेस माझ्या समाजाकडे होतं त्यावेळेस माझ्या समाजानं भरभरून सगळ्यांना दिलं. पण मग त्याच भरभरून देणाऱ्या समाजाच्या लेकरावरती आज वेळ आली तर सगळेजण विरोध करायला लागले. ते एक विसरलेत. आम्ही देणारे पण आहेत, लढून मिळवणारे पण आहेत. आणखीन एक गोष्ट विसरलात तुम्ही, आम्ही एकटेच 50-55% आहेत राज्यात. आम्ही तुमचे पाठ पण करू शकतो, हे तुम्ही विसरलात. तुम्ही ज्या भाषा करता त्या भाषेच्या पुढच्या भाषा चालवणारे आम्ही पण आहेत. हो, आहेत आम्ही. त्याच्या पुढचे आहेत आम्ही. तुमच्या डोक्यात वेगळं आहे, आमच्या डोक्यात वेगळं आहे. आम्हाला वाटतं नको, आणि तुम्हाला वाटतं हे काय करत नाही. तुमची तोडण्याची भाषा आहे. तुम्ही तोडायला सुरुवात तर करा, शेवट करतोच का नाहीत बघा. पाटील, त्या दिवशी तुम्ही बोलताना म्हणले की सरकारनं एक GR काढलेला आहे की ओपन मध्ये ओबीसीला घुसता नाही. तो GR सुद्धा आता सरकारने रद्द केला. तुम्ही अभ्यासका बोलवलेत आज त्याच्याबरोबर. पण तो GR सरकारनं रद्द केला. हा, आता ते आज केलेलं असेल तर मला नाही माहिती. मी आज बोलवले होते की त्याच विषयावर. मी 16 तारखेला तुम्हाला सांगितलं होतं की मी त्या GRच्या बद्दल तो चांगला आहे का नाही याच्याबद्दल बोलवणं, नंतर भूमिका घे. आज मी बोलवले होते त्याच विषयावर. अभ्यास बोलवले मात्र सरकारने तो GR रद्द केला. हा, मग ते मला माहित नव्हतं. मग आता का रद्द केलाय, मग चांगला आहे का ते होती याच्यावर चर्चा करू आम्ही. का रद्द केला किंवा ठेवायचा का नाही ठेवायचा याच्यावरती चर्चा होईल. पाटील, प्रसाद लाड जेव्हा तुम्हाला भेटून गेले त्यानंतर सरकारचा आणि तुमचं मधल्या काळात काही चर्चा झाली का? हो ना, बोलणं झालं. त्यांचा फोन आलता ना. मी म्हणलंच ना, हे बघा मी तुम्हाला काय खोटं बोललो यार जिंदगीत. तुमच्याशी मी प्रामाणिक आहे, माझ्या समाजाशी मी प्रामाणिक